मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. जेव्हा जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यान धारणा करण्यात मग्न होत असे. सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेशा अशा सैनिक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते. कारण शुद्धोदन कोणत्याही परिस्थितीत पौरुषासाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता. सिद्धार्थ स्वभावताच कारुणिक होता. माणसाने माणसाचे शोषण करणे त्याला कधीच मानवले नाही. एकदा तो सवंगड्यांसोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याला तोकड्या वस्त्रांनीशी रखरखत्या उन्हात शेत नांगरणारे, बांध बंदिस्त करणारे, वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले. हे दृश्य पाहून त्याचे हृदय भरून आले. मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेले आहे. आता सुरू करूया पुढील भागाचे वाचन. एका माणसाने दुसऱ्याचे शोषण करावे हे उचित आहे काय, असा प्रश्न त्याने आपल्या सवंगड्यांना केला. श्रमिकांनी काम करावे आणि स्वामींनी त्याच्या श्रमाची फळे भोगावीत, हा न्याय कसा होऊ शकतो? काय बोलावे हे त्याच्या मित्रांना समजलेच नाही. कारण त्याच्या जीवनाच्या परंपरागत तत्वज्ञानावर विश्वास होता. हे तत्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठीच जन्माला आला आहे आणि स्वामींची सेवा चाकरी करणे ही त्याची नियती आहे. शाक्य व प्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत. पेरणीच्या प्रसंगी साजरा केला जाणारा हा एक ग्रामीण उत्सव होता. या दिवशी प्रत्येक शाक्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावे ही प्रथा होती. या प्रथेचे पालन सर्वांना अनिवार्य होते. सिद्धार्थाने या प्रथेचे सतत पालन केले. तो स्वहस्ते आपली शेत जमीन नांगरत असे. जरी सिद्धार्थ बुद्धिमान होता तरी त्याला शरीर श्रमाची घृणा नव्हती. तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता. त्याला धनुर्विद्या अवगत होती. अन्न शस्त्र विद्येत तो प्रवीण होता. तरीही त्याला अकारण प्राणीमात्रांना ठार करणे आवडत असे. तो मृग या दलासोबत मृगयेस म्हणजे शिकारी जाण्यास नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत असत, तुला वाघाची भीती वाटते? व्यंग दाखवीत तो म्हणत असे, मला माहीत आहे तुम्ही वाघाची मृगया करणार नाही. तुम्ही निरुपद्रवी अशा मृगांची, सशांची मृगया करणार आहात. त्याचे मित्र म्हणत, हवं तर तू मृगयेत सहभागी होऊ नकोस, पण तुझे मित्र कसा अचूक लक्ष वेध करतात, निदान ते तरी पाहायला तू ये. अशी निमंत्रणे सिद्धार्थ नकारीत असे. तो म्हणे, मला गरीब निरुपद्रवी प्राण्यांची हत्या होताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या आणि अशा प्रवृत्तीविषयी प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती. ती त्याच्याशी युक्तिवाद करीत असे. ती म्हणे, तू हे विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि युद्ध कला मृगयेनेच अवगत होऊ शकते. मृगयेने अचूक लक्ष वेध साध्य करता येतो. लढवय्या वर्गासाठी मृगया म्हणजे प्रशिक्षण शाळाच होय. सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारित असे, परंतु माते,
क्षत्रियाने युद्ध का करावे? आणि गौतमी उत्तरित असे, कारण ते त्याचे कर्तव्य आहे. तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे कधीही समाधान होत नसे. तो गौतमीला विचारित असे, मला हे सांग, माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते? गौतमी प्रतिवाद करायची, ही अशी प्रवृत्ती संन्याशाला शोभते, परंतु क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढले नाही तर राज्याचे रक्षण कोण करणार? परंतु माते, जर सर्व क्षत्रिय परस्परांवर प्रेम करू लागले, एक दुसऱ्यांसोबत प्रेमाने राहू लागले, तर हत्या न करताही त्यांना आपापल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही काय? सिद्धार्थ विचारित असे. गौतमी निरुत्तर होऊन त्याला त्याच्या मनस्थितीत सोडून जात असे. ध्यान धारणेत सहभागी होण्यासाठी तो आपल्या विशिष्ट मित्रांना प्रेरित करीत असे. तो त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवित असे. विशिष्ट विषयांवर चित्त केंद्रित करण्याचे धडे तो त्यांना देत असे. तो त्यांना निवडक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे. मी सुखी हो, माझे गणगोत सुखी होत, सर्व प्राणी मात्र सुखी होत. त्याचे मित्र ही बाब मनाला लावून घेत नसत, त्याला हसत असत. डोळे लावून ते ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. त्याऐवजी त्यांच्या मनश्चक्षुंपुढे मृगांची मृगया दिसत असे किंवा पंचपक्वान्नांची ताटे दिसत असत. त्यांच्या मात्या पित्यांना त्याचा हा समाधीकडील कल आवडत नसे. त्यांना ही प्रवृत्ती क्षत्रियाच्या जीवनाशी विरोधी आहे असे वाटे. सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की योग्य विषयाची ध्यान धारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्री भावना विकसित होऊ शकते. तो आपल्या मुद्द्याचे समर्थन करत असे. जेव्हा आम्ही जिवंत सृष्टीविषयी प्राणी मात्राविषयी विचार करतो, तेव्हा आमच्या मनात भेदाभेद उपजतात. आम्ही शत्रूपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही पाळीव प्राण्यांपासून मानव प्राण्याला वेगळे करतो. आम्ही आमचे मित्र आणि पाळीव प्राणी त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही शत्रू आणि जंगली श्वापतांचा द्वेष करतो. या द्विधा वृत्तीवर आम्ही विजय मिळविलाच पाहिजे. व्यावहारिक जीवनाचा स्तर उंचावणे ध्यान धारणेच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्याची विवेक बुद्धी अशी होती. त्याचे बालपण हे अत्यंत करुणामय होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. मध्यान्ह समयी झाडाखाली विश्राम करताना तो आसमंतातील शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्याच्या पुढ्यात आकाशातून एक पक्षी येऊन पडला. पक्षी बाणाने घायाळ झाला होता. बाण त्या पक्षाच्या शरीरात खोलवर रुतला होता. वेदनांनी तो पक्षी तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाच्या सहाय्याला धावून गेला. त्याने पक्षाच्या शरीरात रुतलेला बाण काढला. जखमेवर उपचार केला. पक्षाला पाणी पाजले. त्याने पक्षाला उचलले. तो जेथे बसला होता तेथे परत आला. त्याने पक्षाला वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले. या निरपराध पक्षाला कोणी मारले असावे याचे सिद्धार्थाला आश्चर्य वाटले. तेवढ्यात त्याचा आत्तेभाऊ मृगयेच्या वेशात अस्त्रशस्त्रासहित त्याच्या पुढे उपस्थित झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की त्याने आकाशात उडणाऱ्या एका पक्षाला बाण मारला. बाण पक्षाला लागला. पक्षी घायाळ झाला. थोडे अंतर उडत असताना पक्षी जवळपासच कुठेतरी पडला. नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले,
तू तो पक्षी पाहिला का? तू तो पक्षी पाहिला काय? सिद्धार्थाने होकारार्थी उत्तर दिले आणि त्याने त्याला तो पक्षी दाखविला. पक्षी आत्तापर्यंत पूर्णपणे स्वस्थ झाला होता. देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली. सिद्धार्थाने स्पेशल नकार दिला. दोघात निकराचा विवाद सुरू झाला. देवदत्ताने वाद मांडला की तो पक्षाचा स्वामी आहे, कारण मृगयेच्या नियमानुसार जो मृगया करतो तोच त्या प्राण्याचा स्वामी असतो. सिद्धार्थाने मृगयेच्या नियमाच्या वैधतेलाच आव्हान दिले. त्याचा प्रतिवाद असा होता की जो रक्षण करतो त्यालाच स्वामित्वाचा अधिकार असतो. जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकेल? कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता. हा विवाद निर्णयासाठी लवादाकडे सोपवण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला. देवदत्त त्याचा कायमचा शत्रू झाला. परंतु गौतमाची करुणा इतकी विशाल होती की आत्तेभावाच्या सद्भावना जपण्यापेक्षा एका असहाय्य पक्षाचा जीव वाचविणे त्याने श्रेयस्कर जाणले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत होत्या. सिद्धार्थाचा विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोधरा त्याची कन्या. यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्यात होती. यशोधरेने आपले 16वे वर्ष पूर्ण केले. दंडपाणी तिच्या विवाहाचा विचार करू लागला. प्रथेप्रमाणे दंडपाणीने आसपासच्या राज्यात कन्येच्या स्वयंवराप्रित्यर्थ निमंत्रणे पाठवली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रित करण्यात आले. सिद्धार्थ गौतमाने आपले 16वे वर्ष पूर्ण केले होते. त्याचे माता पिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होतेच. त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्याचे सुचविले. त्याने आपल्या माता पित्यांची इच्छा मान्य केली. स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदायातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. या निवडीत दंडपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता. त्याला या विवाहाच्या सफलतेविषयी शंकाच होती. सिद्धार्थाला त्याच्या मते साधू संन्याशाच्या संगतीचे व्यसन जडले होते. त्याला एकांतवास प्रिय होता. त्यामुळे त्याचे गृहस्थ जीवन सफल होणे कसे शक्य होईल असे त्याला वाटत असे. यशोधरेने मात्र सिद्धार्थाविषयी अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला. तिने आपल्या पित्याला विचारणा केली, साधू संन्याशाची संगती काय गुन्हा आहे? मला तो गुन्हा आहे असे वाटत नाही. आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाविषयी अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेच्या मातेने व दंडपाणीने या विवाहाला अनुकूलता दर्शवली. सिद्धार्थ गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराशच झाले नाही, तर त्यांना हा आपला अपमान वाटला. त्यांना असे वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपला पती निवडताना किमान एक तरी परीक्षा घ्यायला हवी होती. यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती. त्यांना असे वाटत होते की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थाच्या निवडीपासून परावृत्त करेल व त्यांचा हेतू आपोआप सफल होईल, म्हणून ते काही काळ शांत राहिले. परंतु जेव्हा दंडपाणीने अनुकूलता दर्शवली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्याच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते. सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरिता सहमत नव्हता, परंतु त्याचा सारथी छन्न याने
सिद्धार्थाच्या नकारामुळे त्याचा पिता, त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली. सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला व त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याची प्रदर्शनी केली. गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती. त्याचे कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. मित्रांनो, आजचे आपले वाचन इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.